थंडीचे दिवस सुरू झाले की तिळगुळाची पोळी आठवते. तर आज आपण 7 ते 8 दिवस टिकणारी खमंग खरपूस अशी तिळगुळाची पोळी बनवणार आहोत. याच्यामध्ये बऱ्याच टिप्स सांगितलेल्या आहेत, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर सगळ्यात अगोदर याच्यासाठी आपल्याला कणिक मळून घ्यायची. कणिक मळण्याची थोडी वेगळी पद्धत आहे. तर 1 वाटी आपण इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे बेसन पीठ घालायचे, चवीनुसार मीठ टाकायचे आणि याच्यामध्येच आपल्याला 2 चमचे तेल घालायचं आहे. तेल टाका किंवा तूप टाका. बेसन पीठ घातल्यामुळे आपली पोळीची चव आहे ती खूप छान येते. याच्यामध्ये आपण जे तेल टाकलेलं होतं ते पूर्ण पिठाला एकसारखं व्यवस्थित चोळून घ्यायचे. तेल व्यवस्थित चोळून झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला अगदी थोडं थोडं पाणी घालून घट्टसर कणिक मळून घ्यायची आहे. जशी आपण चपात्यांसाठी कणिक मळतो त्याच्यापेक्षा थोडी घट्ट कणिक मळून घ्यायची आहे. जशी पुरणपोळ्यांसाठी आपण पातळ कणिक मळतो तशी अजिबात करायची नाही आहे, कारण तिळगुळाची जी पोळी असते त्याचं सारण असतं ते कोरडं असतं. तर पातळ कणिक केली तर आपली पोळी आहे ती फुटते. त्याच्यासाठी आपल्याला घट्टसर कणिक मळायची आहे. पुऱ्यांसारखी कणिकसुद्धा मळू शकता. तर एकदाच पाणी न टाकता थोडं थोडं घाला, म्हणजे आपली कणिक आहे ती घट्टसर राहील. तर आपली कणिक आहे ती छान मी मळून घेतलेली आहे. तर त्याच्यावर आपल्याला थोडंसं तेल लावायचं आहे. हे पहा, घट्टसर अशी कणिक मळून घेतलेली आहे आपण, आणि याच्यावर एक झाकण ठेवून आपल्याला 10 ते 15 मिनिटासाठी याला रेस्ट द्यायची आहे. तोपर्यंत आपण याचं सारण तयार करून घेऊया. तर गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी तीळ घ्यायचे आहेत. हे अनपॉलिश केलेले तीळ आहेत. शक्यतो अनपॉलिश तीळच वापरायचे, त्याची चव छान येते. तर हे लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला खमंग भाजून घ्यायचे. तर आपले तीळ आहेत ते खूप छान भाजले गेलेले आहेत बघा. सतत हलवत राहायचं, म्हणजे सगळे तीळ आहेत ते एकसारखे भाजले जातात. आणि एका ताटात काढून आपल्याला हे थंड करून घ्यायचे. त्याच्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला पाव वाटी शेंगदाणे घ्यायचे. तुम्हाला शेंगदाण्यांचं प्रमाण थोडं जास्त आवडत असेल तर अर्धी वाटी शेंगदाणेसुद्धा घेऊ शकता. शेंगदाणेसुद्धा आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर खमंग भाजून घ्यायचेत. आपले शेंगदाणेसुद्धा आता खूप छान भाजलेले आहेत, ते सुद्धा आपल्याला साईडला काढून ठेवायचे. आपल्या पोळीची चव अजून चांगली येण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा बडीशेप घालायची आहे, 2 हिरवी वेलची घालायची आहे आणि थोडंसं दालचिनीचा तुकडा घालायचा आहे. थंडीचे दिवस आहेत तर तुम्ही याच्यामध्ये 1 ते 2 लवंगसुद्धा घालू शकता. हे सुद्धा सतत हलवत आपल्याला छान भाजून घ्यायचे. याच्यामुळे चव आहे आपल्या पोळीची ती भन्नाट येते. तर हे भाजल्यानंतर आपल्याला साईडला काढून ठेवायचे. त्याच्यानंतर याच पॅनमध्ये आपल्याला 2 चमचे बेसन पीठ घालायचं आहे आणि ते सुद्धा लो टू मीडियम फ्लेमवर खमंग भाजून घ्यायचे. बेसन पीठ टाकल्यामुळे आपलं जे सारण आहे त्याला छान बाइंडिंग येते आणि आपल्या पोळीची चव आहे ती खूप छान येते. त्याच्यासाठी आपण याच्यामध्ये बेसन पीठ टाकलेलं आहे. तर हे सुद्धा आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर छान भाजून घ्यायचं आहे. याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला थोडंसं अगदी तूप घालायचं आहे. तूप घालून आपल्याला एकसारखं हलवत छान भाजून घ्यायचे. बेसन पीठ जेवढं चांगलं भाजलं जाईल तेवढं त्याची चव आहे आपल्या पोळीमध्ये छान येते आणि आपलं पोळीमध्ये सारण आहे ते कडेपर्यंत पसरलं जातं. त्याच्यासाठी आपल्याला याच्यामध्ये बेसन पीठ घालायचं आहे. तर आपलं बेसन पीठ आहे ते खूप छान भाजलेलं आहे. हे सुद्धा आपल्याला एका साईडला काढून थंड करून घ्यायचे. मी एका प्लेटमध्ये हे काढून ठेवणार आहे. तर याच्यानंतर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला बडीशेप, वेलची याची सुरुवातीला पावडर तयार करून घ्यायची आहे. तर याची पावडर केलेली आहे बघा. जे वेलचीचे साल आहेत ते आपल्याला काढून टाकायचे आहेत. सुरुवातीला जरी तुम्ही काढले तरीसुद्धा चालतील. तर मी शक्यतो घेताना सुरुवातीला आपल्याला मिक्सरचं भांडं मोठं घ्यायचं आहे. ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये माझं जे मिक्सर आहे ते बसलं नव्हतं, मी नंतर परत चेंज केलेलं आहे, तुम्ही पुढे पाहू शकता. तर सगळ्यात अगोदर आपल्याला शेंगदाण्यांची लेयर द्यायची आहे बघा, कारण शेंगदाण्यांचे मोठे तुकडे राहिलेले आपल्याला अजिबात चालणार नाही आहेत. त्याच्यानंतर अर्धे तीळ टाकायचे आहेत आणि ज्या वाटीने आपण तीळ मोजून घेतलेले त्याच वाटीने 1 वाटी आपल्याला एकदम मऊसूत गूळ घ्यायचा आहे. गूळ घेताना शक्यतो चिक्कीचा गूळ घ्यायचा आहे किंवा मग एकदम मऊसूत जो गूळ असतो तो घ्यायचा आहे. याच्यातला अर्धा गूळ आपल्याला सुरुवातीला टाकायचा आहे. अशा लेयर तुम्ही दिल्या तर आपलं मिश्रण आहे ते खूप छान होतं. एकसारखं सगळ्या वस्तू आहेत त्या मिक्स होतात. त्याच्यानंतर आपल्याला राहिलेले सगळे तीळ याच्यामध्ये टाकायचे आणि जो राहिलेला गूळ होता तो सुद्धा याच्यामध्ये टाकायचा आहे आणि मिक्सर आपल्याला चालू बंद करत करत हे बारीक करून घ्यायचे.
मिक्सर आपण सतत चालू ठेवला तर तिळाचं आणि शेंगदाण्याचं तेल सुटतं आणि आपलं जे मिश्रण आहे त्याचे लगदे होतात, गोळा तयार होतो. असं होऊ नये, आपल्याला छान कोरडं सारण हवं आहे यासारखं. त्याच्यासाठी मिक्सर आपण चालू बंद करत करत फिरवलेलं आहे. तर मी सुरुवातीला छोटं भांडं घेतलेलं होतं, त्याच्यामध्ये बसलं नाही म्हणून मी नंतर भांडं चेंज केलेलं आहे. याच्यामध्येच आपल्याला आता बेसन पीठ टाकायचं आहे आणि परत एकदा थोडंसं फिरवायचं, म्हणजे बेसन पीठसुद्धा आपल्या पूर्ण सारणामध्ये व्यवस्थित मिक्स होईल बघा. तर मस्त असं आपलं सारण तयार झालेलं आहे. ते एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि एकदा व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं. याच्यामध्ये काही गोळे राहिलेले असतील तर ते हाताने फोडून घ्यायचेत. तर याच्यामध्ये शेंगदाण्यांचे किंवा मग गुळाचे मोठे खडे राहायला नकोत. असे जर मोठे खडे राहिले तर आपली पोळी आहे ती फुटते. तर तसं होऊ नये त्याच्यासाठी ही काळजी घ्यायची आहे. एकसारखं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि एखाद्या एअरटाईट डब्यामध्ये हे सारण तुम्ही 2 ते 3 महिन्यांपर्यंत आरामशीर स्टोअर करू शकता. तर याच्यानंतर आपल्याला पोळी तयार करून घ्यायची. आपली कणिक छान भिजलेली आहे. तुम्हाला कोणत्या आकाराची पोळी बनवायची आहे त्या आकाराची एक पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि याप्रमाणे त्याची वाटी तयार करून घ्यायची आहे. जर हाताला चिकटत असेल तर थोडीशी कणिक लावायची आहे आणि वाटी तयार करून त्याच्यामध्ये जेवढं बसेल तेवढं सारण भरून घ्यायचं आहे. दाबून दाबून भरायचं आहे. त्याच्यामध्ये अजिबात हवा राहायला नको. जर हवा राहिली तर लाटताना पोळी आपली फुटते. त्याच्यासाठी दाबून दाबून आपल्याला व्यवस्थित सारण भरून घ्यायचं आहे. अजून सारण भरते, भरपूर असं सारण भरतोय आपण, तरीसुद्धा आपली पोळी फुटत नाही आणि खूप छान होते. अगदी हलक्या हाताने दाबून आपल्याला याच्यामध्ये हवा राहणार नाही ही काळजी घेऊन दाबून घ्यायचे आणि हाताने याप्रमाणे आपल्याला थोडीशी पसरवून घ्यायची, म्हणजे जे सारण आहे ते सगळीकडे एकसारखं पसरलं जातं. तर याला आपल्याला थोडीशी पिठी लावायची आहे आणि याची पोळी लाटून घ्यायची आहे. अगदी हलक्या हाताने लाटायची आहे. खूप जोरात लाटली तर आपली पोळी आहे ती फुटू शकते आणि तिळाची पोळी आहे शक्यतो पातळ करायची आहे आणि दोन्ही साईडनी आपल्याला एकसारखी लाटून घ्यायची आहे. एकाच साईडनी लाटून नाही घ्यायची आहे. जेवढी तुम्हाला पातळ लाटता येईल तेवढी पातळ ही पोळी लाटून घ्यायची आहे. तिळाची पोळी जेवढी पातळ असते तेवढी खमंग आणि खूप छान लागते. तर एकदम छान आणि पातळ अशी पोळी मी लाटून घेतलेली आहे बघा. याचं सारण आहे तुम्हाला दिसत असेल पूर्ण कडेपर्यंत गेलेलं आहे. एकसारखं सारण पसरलेलं आहे बघा याच्यामध्ये. हे पहा कडेपर्यंत सारण गेलेलं आहे. त्याच्यानंतर गॅसवर आपण तवा गरम करून घेतलेला आहे. त्याच्यावर आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे, कारण याच्यामध्ये आपण गूळ वापरलेला आहे, तो खाली चिकटू शकतो. त्याच्यासाठी आपण सुरुवातीला तव्याला तेल लावलेलं आहे. पोळी टाकल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे आणि लो टू मीडियम फ्लेमवरच आपल्याला ही तिळाची पोळी आहे ती खमंग भाजून घ्यायची आहे. हे पण तिळाची पोळी असून सुद्धा ती किती छान टम फुगलेली आहे. तर याला तुम्ही तेल लावू शकता किंवा तूप लावू शकता आणि मस्त खमंग भाजून घ्यायची आहे. मस्त अशी आपली तिळाची पोळी तयार झालेली आहे बघा. तर एका पेपरवर काढून आपल्याला ह्या थंड करून घ्यायच्यात. याचप्रमाणे मी बाकीच्या सुद्धा पोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत. थंड झाल्यानंतर मस्त कडक झालेल्या आहेत बघा. मी तुम्हाला एक तोडून दाखवते. याचं सारण पाहू शकता, मस्त आतपर्यंत गेलेलं आहे आणि भरपूर सारण भरलेलं आहे आपण. आणि ही पोळी तुम्ही एकदा बनवून 7 ते 8 दिवसांसाठी स्टोअर करू शकता आणि जे सारण बनवलेलं आहे ते 3 महिन्यांपर्यंत एअरटाईट डब्यामध्ये स्टोअर करू शकता. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका.